प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच आपलं जे हेल्पिंग वर्ब आहे, सहाय्यकारी क्रियापद, त्याला नॉट लागल्यानंतर कशा पद्धतीने त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होणार आहे ते बघणार आहोत. इंग्रजी भाषेमध्ये यांचा उपयोग करता येणं अत्यंत महत्त्वाचं असतं. त्यासाठी आज आपण जास्तीत जास्त सहाय्यकारी क्रियापदांना कशा पद्धतीने नॉट लावून त्यांचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होणार आहे ते बघूयात आणि त्यांचं उच्चारण देखील आपण मराठीमध्ये बघत आहोत. इज, नॉट, इजंट. या ठिकाणी यनच्या डोक्यावर उजव्या बाजूला ॲपोस्ट्रोफी मार्क द्यायचा आणि मग टी त्या ठिकाणी लावायचा आहे. ओला आपल्याला वगळून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने इज नॉटचं इजंट. आय एम नॉट, तर आय सोबत ॲम जेव्हा हे सहाय्यकारी क्रियापद राहील त्यावेळेस ॲम या सहाय्यकारी क्रियापदाचं ए वगळून टाकलं जातं. आय एम नॉट, आय एम नॉट. पूर्ण नॉट न म्हणता नॉट, आय एम नॉट, आय एम नॉट अशा पद्धतीने वाचन करायचं आहे. आर नॉट, ॲन्ट, ॲन्ट. आर सायलेंट करायचं आहे. वॉज नॉट, वॉजंट, वॉजंट. वॉर नॉट, वॉरंट, वॉरंट. पूर्ण सहाय्यकारी क्रियापद लिहून NOT नॉट मध्ये ओच्या जागी आपल्याला एनच्या डोक्यावर अशा पद्धतीने चिन्ह द्यायचं आहे. इंग्रजी भाषा जेव्हा आपण बोलतो तर त्यावेळेस स्पोकन इंग्लिशमध्ये हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संक्षिप्त रूप वापरणं अत्यंत महत्त्वाचं असतं. यांच्या वापरावरूनच आपण किती एक्सपर्ट आहोत इंग्लिशमध्ये हे समोरच्यांना लक्षात येत असतं. आता पाहूया हॅव नॉट. हॅवंट, हॅवंट, हॅवंट. हॅज नॉट, हॅझंट, हॅझंट. म्हणजे ट अर्धवट उच्चारायचा आहे म्हणून ट आपण त्या ठिकाणी मोडलेला बघत आहोत. हॅड नॉट, हॅडंट, हॅडंट. डू नॉट, डंट, डंट, डंट. डज नॉट, डझंट, डझंट. डिड नॉट, डिंट. मधलं डी सायलेंट करायचं आहे, डिंट. ते बोलता बोलता जेव्हा आपण फास्ट बोलतो त्यावेळेस ते डिंट ऐकू येतं, ते डिडंट नसतं. अनेक अक्षर हे उच्चारणामध्ये वगळलेली असतात. डिंट, डिंट. आय डिंट गो टू स्कूल टुडे. आय डिंट राईट अ लेटर टुडे. अशा पद्धतीने डिंट. आपल्याला सहाय्यकारी क्रियापदांना नॉट लावून त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म तयार करता येणं एक स्किल आहे. याच्यामध्ये जास्त काही अवघड नाही आहे. सहाय्यकारी क्रियापदाची स्पेलिंग जशीच्या तशीच लिहायची आहे. फक्त नॉटच्या स्पेलिंगमधलं ओ आपल्याला वगळायचं आहे आणि ओच्या ठिकाणी आपल्याला एनच्या डोक्यावर अशा पद्धतीने चिन्ह द्यायचं आहे. याचा भरपूर सराव करावा लागेल, वारंवार लिहावं लागेल व वाचावे लागेल, तर तुम्ही यामध्ये निपुण होसाल. विल नॉट, वॉन्ट, वॉन्ट. या ठिकाणी लक्षात घ्या हे थोडं बदललेलं आहे. विल सोबत जेव्हा आपण नॉट लावूया त्यावेळेस विलंट नाही होत, ओंट होतं. हे आपल्याला लक्ष द्यावे लागेल जेणेकरून ग्रामर जेव्हा आपण ॲड क्वेश्चन टॅग करू किंवा इतर ग्रामर त्यावेळेस आपलं चुकणार नाही. वुड नॉट, वुडंट, वुडंट. कॅन नॉट, कॅन्ट, कॅन्ट, कॅन्ट. कुड नॉट, कुडंट. मे नॉट, मेंट. माइट नॉट, माइथंट, माइथंट. मस्ट नॉट, मसंट, मसंट. टी सायलेंट करायचं आहे. MUST, मस्टंट नाही म्हणायचं आहे, मसंट म्हणायचं आहे. त्या ठिकाणी टी सायलेंट आहे. प्रॅक्टिस करायची आहे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस केल्यावरच आपल्याला यांचं उच्चारण अचूकपणे करता येणार आहे.
एकदा आपण लक्षात ठेवलं विल नॉट, वोंट, तर आय वोंट कम टू गार्डन टुडे, तर विच हेल्पिंग वर्ब तर विल आहे हे आपल्याला सांगता यायला पाहिजे. तर ते केव्हा सांगता येईल जेव्हा विल नॉटचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ओंट आहे हे आपल्या लक्षात राहील, किंवा आपण त्याला सरावाद्वारे लक्षात ठेवू तेव्हाच. कारण की अनेकदा कन्फ्यूज होतो आपण, गोंधळून जातो आणि ओंट कसं काय, त्याच्यामध्ये कोणतं हेल्पिंग वर्ब आहे, उडंट आहे का, हे आपल्या लक्षात राहत नाही. नीड हे पण हेल्पिंग वर्ब आहे. नीड नॉट, नीडंट. डेअर नॉट, डेअरंट. आउट, आउट हे हेल्पिंग वर्ब आहे. आउट, पण त्याच्यासोबत आपण टू वापरतो. या ठिकाणी राहिले आउट नॉट टू, आउटंट टू अशा पद्धतीने, किंवा वॉथन टू दोन्ही प्रकारे. युज्ड नॉट टू आणि डिडंट यूज टू अशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे त्याचं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म. कारण की युज्ड टू हे हेल्पिंग वर्ब म्हणून वापरलं जाते ही फ्रेज. त्यासाठी डिडंट म्हणजे डिड हे सहाय्यकारी क्रियापद येईल आणि यूज टू वी टू जे आहे ते V1 होईल. डिडंट यूज टू अशा पद्धतीने आपल्याला या हेल्पिंग वर्बचा सराव करायचा आहे आणि त्यांना नॉट लावल्यानंतर कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म संक्षिप्त रूप कसे तयार होत आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. हे पहिलीच्या पुस्तकापासून ते 12वी आणि पुढच्या अभ्यासापर्यंत असतंच, परंतु आपल्याला सध्या या इयत्तांमध्ये यांच्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे, जेणेकरून जेव्हा आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच घेऊ तेव्हा हे आपल्याला अवघड वाटणार नाही. ॲड ए क्वेश्चन टॅग, टेल क्वेश्चन जेव्हा आपण करू तेव्हा ते आपल्याला अवघड जाणार नाही. व्हिडिओ संपूर्ण पाहावा. पूर्णच्या पूर्ण हेल्पिंग वर्ब्स वहीवर लिहावेत, तारखेनुसार लिहावेत आणि त्यांचा अभ्यास करावा. व्हिडिओला लाईक करा. काही अडचण आल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. धन्यवाद.